लासलगाव येथे अमृतसर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व संविधान प्रतिमेची विटंबनेचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून जाहीर निषेध व्यक्त करून पोलीस प्रशासनाला निवेदन सादर। अमृतसर येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मोडतोड करणाऱ्या माथेफिरूंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अमृतसर येथे एका माथेफिरूने महामानव भारतीय संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करून हार घालण्यासाठी असणाऱ्या शिडीवर चढून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा हातोडीने तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। संविधानाच्या प्रतिमेची विटंबना केल्याबाबत व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मोडतोड केली अशा माथेफिरूंनी कोणाच्या सांगण्यावरून ही घटना केली, तसेच या समाजकंटकांनी जे कृत्य केलं त्यास कोणी करायला लावले हे पाहणं गरजेचं आहे। हे कृत्य पुन्हा एका व्यक्तीचं काम नसून त्यामध्ये अनेक जण असल्याची शक्यता नाकारता येत नाही। असे भरपूर कृत्य या प्रकारचे झाले असून कठोर कार्यवाही होत नसल्याने अनेक प्रकार घडत आहेत आणि त्यामुळे एकंदरच समाजकंटकाने सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हेतूने हे कृत्य केलं आहे। या सामील असलेल्या सगळ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं देशभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष प्रकाश संसारे, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष दुर्गेश गरुड, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तालुकाध्यक्ष शामराव साळवे, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे शहराध्यक्ष भोलाकाका पवार, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे ब्राह्मणगाव शहराध्यक्ष सोनू वडघुले, सामाजिक कार्यकर्ते निलेश पालवे, कुणाल केदारे आदी उपस्थित होते।